5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता 5वी आणि 8वीतील विद्यार्थी जर नापास झाले तर ते नापासच राहणार आहेत. धक्का स्टार्ट गाडी जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे. शाळा त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पास करून पुढच्या इयत्तेमध्ये पाठवणार नाही आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघूया. इयत्ता 5वी आणि 8वी मधील जे विद्यार्थी आहेत ते जर नापास झाले तर काय केलेलं आहे, केंद्राने RT बदलाचा घेतलेला आहे निर्णय. महाराष्ट्रात मागीलच वर्षापासून हे लागू करण्यात आलेलं आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्याला 2 महिन्यांत फेरपरीक्षेची संधी दिली जाणार आहे. या परीक्षेतही तो यशस्वी झाला नाही तर त्याला पुढील वर्गात पदोन्नती म्हणजेच त्याला पास केलं जाणार नाही आहे. त्यानंतर ही नवीन तरतूद पूर्वी लागू केलेल्या प्रणालीतील बदल आहे. केंद्र शासनाने RTE कायद्यात बदल केलेला आहे. चेंजेस इन RT ॲक्ट असून आता आवश्यक क्षमता प्राप्त न केलेल्या इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांना नापास केले जाणार आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने मागील वर्षीच या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आता देशभरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करून इयत्ता 1 ते 8वी पर्यंत उत्तीर्ण केले जात होते. विद्यार्थी 1 ते 8वी पर्यंत नापास होत नव्हते. मात्र विद्यार्थी नापास होत नसल्याने त्यांच्या अध्ययन क्षमतेवर परिणाम होत होता. विद्यार्थी आळशी झाले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी तसेच अध्ययन क्षमता पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवावे अशी मागणी केली जात होती. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मागील वर्षीच या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. त्याचा बाबतचा अध्यादेशही प्रसिद्ध केला. मागील वर्षी काही विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. तसेच शासन निर्णयानुसार नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा 1 महिन्यात घेण्यात आली. त्यामुळे इयत्ता 5वी व इयत्ता 8वीत नापास करण्याचे धोरण राबविण्याचे महाराष्ट्राचे हे दुसरे वर्ष आहे. इयत्ता 5वी व 8वीमध्ये आवश्यक क्षमता पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष त्याच वर्गात ठेवले. मात्र पुढील वर्षीसुद्धा संबंधित विद्यार्थ्याच्या क्षमता पूर्ण न झाल्यास काय करावे, त्या विद्यार्थ्याला किती वर्ष त्याच वर्गात बसवावे या संदर्भात अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे एखादा विद्यार्थी सातत्याने नापास झाल्यास त्याला किती वर्ष त्याच वर्गात ठेवावे, संबंधित विद्यार्थी नापास होत असेल तर त्याला जबाबदार कोण, याबाबतही सर्वांगाने उहापोह होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यात बदल करून इयत्ता 5वी व इयत्ता 8वीत विद्यार्थी अनुत्तीर्ण केले जातील या संदर्भातील घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्रात मागील शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. आता केंद्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा 2 महिन्यानंतर घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार महाराष्ट्रात पुढील कार्यवाही केली जाईल. शरद गोसावी, शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.